नमस्कार. पौगंडावस्था. नुसतं नाव ऐकलं तरी कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात नाही का? हा जो आयुष्यातला एक खूप महत्वाचा पण तितकाच गुंतागुंतीचा टप्पा आहे ना, आज आपण तोच जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. समजा हा एक प्रकारचा युजर गाईड आहे या प्रवासासाठी. पण एक मिनिट थांबा, एक प्रश्न पडतो की हे टीनएजर असणं हे नेहमीच इतकं कॉम्प्लिकेटेड होतं का? याचं उत्तर आहे ना, ते खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि ते आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातं, जिथे एक वेगळंच सत्य दडलेलं आहे. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही जी टीनएजरची कल्पना आहे ना, ती खरं तर मानवी इतिहासात खूप नंतर आलेली आहे. म्हणजे ती काहीतरी शोधली गेली आहे. कसं? चला पाहूया. ओके, ही टाईमलाईन बघा. 15व्या शतकात ॲडोलेसन्स हा शब्द तर आला होता, पण त्याचा अर्थ फक्त वाढणं, मोठं होणं एवढाच होता. खरी गंमत सुरू झाली औद्योगिक क्रांतीनंतर. जेव्हा काम घरापासून वेगळं झालं, फॅक्टऱ्यांमध्ये गेलं, तेव्हा बालपण आणि प्रौढत्व याच्यामध्ये एक नवीनच स्पेस तयार झाली. आणि याच स्पेसला आपण आज पौगंडावस्था किंवा टीनेज म्हणतो. मग आजच्या काळात आपण पौगंडावस्था म्हणजे काय म्हणतो? सोप्या भाषेत सांगायचं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते हा साधारणपणे 10 ते 19 वर्षांचा काळ आहे. म्हणजे बालपणातून बाहेर पडून प्रौढ होण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा. आणि याच काळात एक खूप मोठी बायोलॉजिकल घटना घडते. ती म्हणजे प्युबर्टी, म्हणजेच तारुण्य. ही पूर्णपणे एक शारीरिक प्रक्रिया आहे, ज्यात आपलं शरीर लैंगिकदृष्ट्या मॅच्युअर होतं. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. प्युबर्टी म्हणजे तारुण्य हे एक फिजिकल इव्हेंट आहे, पण पौगंडावस्था म्हणजे अडॉलेसन्स हा त्यापेक्षा खूप मोठा प्रवास आहे. तो सामाजिक आहे, भावनिक आहे. असं म्हणू शकतो की प्युबर्टी या प्रवासाला फक्त एक स्टार्ट देतं. ओके, तर या प्रवासात सगळ्यात आधी काय दिसतं? अर्थात शारीरिक बदल. हा तो काळ आहे जिथे शरीरात इतके जलद आणि मोठे बदल होतात की ओळखणं सुद्धा कठीण होऊन जातं. यालाच ग्रोथ स्पर्ट म्हणतात. आणि ही वाढ किती वेगानं होते माहितीये? एका वर्षात मुलींचं वजन 9 किलो आणि मुलांचं तब्बल 11 किलोपर्यंत वाढू शकतं. विचार करा किती मोठा आणि नाट्यमय बदल असेल हा. आता यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे जे शारीरिक बदल होतात ना, त्यांचा क्रम म्हणजे सिक्वेन्स जवळपास सगळ्यांसाठी सारखाच असतो. पण कोणामध्ये ते कधी आणि किती वेगाने होतील हे मात्र प्रत्येकाचं वेगळं असतं. आणि हो, एक महत्त्वाचा ऐतिहासिक बदल पण आहे. पूर्वी म्हणजे 19व्या शतकात मुलींमध्ये मासिक पाळीचं सरासरी वय 17 वर्ष होतं, जे आता 13 वर्षांवर आलंय. केवढा मोठा फरक आहे बघा. हे तर झालं शरीराबद्दल, पण त्याचवेळी आतमध्ये म्हणजे मेंदूत एक वेगळीच क्रांती सुरू असते. चला आता आत डोकावून पाहूया की या काळात विचार करण्याची पद्धत आणि स्वतःची ओळख कशी बदलते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत एरिक एरिक्सन. त्यांनी या अवस्थेचं वर्णन खूप छान केलंय. ते म्हणतात की हा ओळख विरुद्ध भूमिकेचा गोंधळ आहे. म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न या वयात प्रत्येकाला सतावत असतो. हा बदल कसा असतो हे समजायलाही एक मस्त ॲनालॉजी आहे. जसा आपण एखादा साधा कॅल्क्युलेटर अपग्रेड करून थेट सुपर कॉम्प्युटर घेतो ना, तसंच काहीसं होतं. पियाजे नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी हे सांगितलंय. या काळात विचार करण्याची क्षमता इतकी वाढते की जणू काय मेंदूला सुपर पॉवरच मिळते. मग या सुपर कॉम्प्युटरला कोणत्या नवीन शक्ती मिळतात? पहिली गोष्ट म्हणजे आता न्याय, प्रेम, विश्वास अशा मोठ्या ॲब्स्ट्रॅक्ट कल्पनांवर विचार करता येतो. दुसरी म्हणजे जर असं झालं तर, तसं झालं तर अशा शक्यतांचा विचार करता येतो. आणि तिसरी म्हणजे भविष्याचा विचार करून होणाऱ्या परिणामांचा अंदाज घेऊन प्लॅनिंग करता येतं. ठीक आहे, मग मेंदूलाही नवीन ताकद मिळाली. आता या ताकदीचा वापर कुठे होतो? अर्थात बाहेरच्या जगात, सामाजिक जगात. आणि हे जग खूप गुंतागुंतीचं असतं. हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने एक परीक्षाच असते. इथे एक खूप मोठा शिफ्ट बघायला मिळतो. लहानपणी आपलं जग म्हणजे आपले आई-वडील आणि कुटुंब असतं. पण पौगंडावस्थेत आल्यावर हे केंद्र बदलतं. आता मित्रमैत्रिणी म्हणजे आपला पियर ग्रुप सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटू लागतो. आणि या नवीन सामाजिक जगात स्वतःच्या दिसण्याबद्दलची म्हणजे बॉडी इमेजची जागरूकता खूप वाढते. यावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. आपलं घरचं वातावरण, मित्रमैत्रिणी आणि अर्थातच आजच्या काळात सोशल मीडिया आणि जाहिराती. आणि जर ही बॉडी इमेज निगेटिव्ह असेल तर त्याचा परिणाम थेट मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. जेव्हा मित्र इतके महत्त्वाचे होतात आणि स्वतःची ओळख बनायला लागते, तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. बरोबर काय आणि चूक काय हे आता कोण ठरवणार? आज तो काळ आहे जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात होते. आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आता तशीच्या तशी स्वीकारली जात नाही. अधिकारांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि हळूहळू स्वतःची एक नैतिक मूल्य तयार व्हायला लागतात.
आणि यात मित्रांचा प्रभाव खूप मोठा असतो. मग ह्या सगळ्या प्रवासाचं, या सगळ्या बदलांचं ध्येय काय आहे, ह्या शेवटच्या भागात आपण तेच बघणार आहोत. एक जबाबदार प्रौढ व्यक्ती बनण्यासाठी नक्की कोणती कामं पूर्ण करावी लागतात? याला आपण एक प्रकारची डेव्हलपमेंटल टू डू लिस्ट म्हणू शकतो. म्हणजे काय? तर स्वतःच्या शरीरयष्टीला स्वीकारणं, मित्रमैत्रिणींची मॅच्युअर नाती तयार करणं, समाजात एक जबाबदार भूमिका घेणं, करिअरची तयारी करणं आणि स्वतःची मूल्य तयार करणं, ही सगळी कामं या लिस्टवर असतात. आणि ही लिस्ट पूर्ण झाली की प्रौढत्वाकडे यशस्वी प्रवास होतो. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. पौगंडावस्थेचा हा प्रवास तर कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. पण आजच्या डिजिटल युगात, जिथे सोशल मीडिया आपलं आयुष्य व्यापून टाकतंय, तिथे हा प्रवास बदलतोय का? याचं स्वरूप नव्याने लिहिलं जातंय का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.